नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे सांगू नको कुणाला. ऐकूयात. खांब दिसला की कुत्रा आपली तंगडी वर करतो, त्याप्रमाणे पोलीस चौकीत दिसली रे दिसली की माझा मित्र बापू पाठक चौकीत डोकवून पाहिल्याशिवाय राहत नाही. आता ही त्याची सवय त्याच्या रक्तातच भिनलेली आहे. त्याबद्दल त्याला खोदून खोदून विचारलं की गंभीर होऊन आणि नाक फुगवून बापू पाठक म्हणतो, अरे ये बंबई आहे भाय, बंबई. इथे सभोवती गर्दी आहे, पण संकटाच्या वेळी माणूस एकटा पडतो. कोणी मदतीला धावून येत नाही. एकदा मला बोरीबंदर स्टेशनवर टीसीनं पकडलं. त्या दिवशी माझा पास घरी राहिलेला होता. खिशात पैसे नव्हते. मी कोणी ओळखीचा दिसतो का ते बघितलं तर सगळे अनोळखी चेहरे. पण माझ्याकडे दंडाचे पैसे नाहीत हे कळताच टीसीने मला स्टेशन मास्तरच्या हवाली करून टाकलं. स्टेशन मास्तरनं मला तिथल्या कोर्टाच्या जज्जाच्या समोर उभं केलं. जज्जानं मला तुरुंगात पाठवलं. 3 दिवसांनंतर मी दाढी वाढवून बाहेर आलो. मधल्या काळात आमच्या घरच्या लोकांची तारांबळ उडाली. माझा शोध लावण्यासाठी त्यांनी अखेर टीव्हीवरच्या आपण यांना पाहिलं का यामध्ये सुद्धा माझा फोटो दाखवून टाकला. मी परत आल्यावर माझा अवतार बघून आणि खरा प्रकार कळल्यावर सगळ्यांना माझी कीव आली. माझं हसं झालं. आता तू मला सांग, त्यावेळी माझ्या ओळखीचा कोणी पोलीस चौकीत डोकावला असता तर माझ्यावरचा 2-3 दिवसांसाठी जेलची हवा खाण्याचा प्रसंग टळला असता का नाही? म्हणून मी ही सवय लावून घेतली. पोलीस चौकीत दिसली की आत डोकवून बघायचं. कुणी ओळखीचा माणूस संकटात दिसला लगेच त्याला मदत करायची. अरे पण बापू, हे व्रत तू किती वर्ष पाळतोयस? झाले असतील की 5-6 वर्ष. मग या 5-6 वर्षात मदतीसाठी तुझी वाट बघत बसलेला कोणी दिसला का तुला? खरं म्हणजे तसा कोणी अद्याप दिसलेला नाहीये. अरे पण म्हणून काय झालं? यापुढे कोणी दिसणारच नाही याची गॅरंटी तू देतो का? तर त्या दिवशी संध्याकाळी 7च्या सुमाराला बोरीबंदर फलाटावरच्या लोकल गाडी शिरण्याआधी बापू पाठक तिथली चौकी निहाळायला गेला आणि तिथं प्रत्यक्ष आपल्या ऑफिसच्या पै भले साहेबांना पोलिसांनी पकडून ठेवल्याचं बघताच थर्रकला. ज्या क्षणाची आपण युगानुयुग वाट बघत होतो तो क्षण आता आपल्या समोर उभा राहिलाय, आपल्याला खुणावतोय. असं लक्षात येताच कुठल्याशा अननुभूत भावनेनं त्याच्या अंगावर मजेदार काटा सुद्धा आला. तो हलकी पावलं टाकत आत गेला आणि पै भल्यांच्या समोर उभा राहून म्हणाला, सर, अहो तुम्ही इथे? म्हणजे तुम्ही इथे काय करताय सर? अरे क्या तू होय, बरा भेटलास रे. तरी मघापासनं मी ओळखीचं कोणी दिसतंय का ते बघत होतो. क्षीण सुरात पै भले म्हणाले. बापूनं विचारलं, काय झालंय काय सर? अरे मला पोलिसांनी पकडलाय. या दिवसात लोकल गाडीत किती गर्दी असते तुला ठाऊक आहे की. त्यामुळे मी डाऊन अप करतो. म्हणजे इथून आधी 1 स्टेशन पुढे म्हणजे मस्जिदला जातो, तिथे उतरतो. बोरीबंदरकडे जाणारी गाडी आली की तिच्यात चढतो. बसण्यासाठी जागा पकडतो आणि मग गाडी बोरीबंदरनं आली की त्याच गाडीनं कल्याणला जातो. त्यामुळे थोडा वेळ वाया जातो पण आरामात बसायला मिळतं. म्हणजे तुम्ही डाऊनअप करता म्हणून पोलिसांनी पकडले का तुम्हाला? बापू पाठकनं आश्चर्यानं विचारलं. नाही, त्यासाठी नाही पकडलं. अरे आज फलाटावर आलो तेव्हा एक गाडी सुटायच्या बेतात होती. एवी तेवी एकच स्टेशन तर पुढे जायचं आहे म्हणून मी धावत जाऊन ती गाडी पकडेपर्यंत गाडी सुटली. कसा बसा गाडीत चढलो आणि बघतो तर काय, अरे बायकांचा डबा होता तो. करणार काय पण नाही का. मग तसाच उभा राहिलो. थोड्या वेळात मस्जिद स्टेशन आलं. तिथे उतरणार तर समोर एक पोलीस उभा. बायकांच्या डब्यातनं प्रवास केला म्हणून त्यांनी पकडलं मला. मी त्याला सगळं सांगितलं पण त्यांनी मला इथे आणलंय काही ऐकायला तयार नाही कुणी. पै भल्यांनी आपली दर्दभरी कहाणी ऐकवली आणि एक सुस्कारा सोडून ते बापू पाठककडे बघायला लागले. तुम्ही काळजी करू नका सर. सर, मी त्यांना सगळं समजावून सांगतो व्यवस्थित. असं भरघोस आश्वासन देत बापू पाठक उठला. पलीकडच्या टेबलाजवळ बसलेल्या इन्स्पेक्टर जवळ गेला आणि म्हणाला, साहेब,
अहो तुम्ही पकडून ठेवलंय ना, ते आमचे एक मोठे साहेब आहेत. ते दूर कल्याणला राहतात. साहेब त्यांना तुम्ही घरी जाऊ द्या ना. यापुढे ते बायकांच्या डब्यातनं नाही प्रवास करणार आहो. तसं जाऊ देता येत नाही हो. आम्हाला हुकूम भेटलाय वरनं. केवढीही मोठी पार्शॅलिटी असली ना तरी सोडायचं नाही. उद्या सकाळी त्यांना जज समोर उभं केलं जाईल. अरे बापरे, मग काय रात्रभर त्यांनी इथे बसून राहायचं असं कोण म्हणतोय? कोण म्हणलं असं? त्यांनी डिपॉझिट म्हणून 100 रुपये भरले का त्यांना ताबडतोब जायला मिळेल. त्याची रिशीट देऊ ना आम्ही. उद्या सकाळी येऊन इथल्या कोर्टात हजर राहायचं. 25 रुपये दंड पाडणार. त्यो कापून त्यांना 75 रुपये परत केले जातील. ऐशी म्हणजे त्यांनी आता 100 रुपये भरले की त्यांना घरी जायला मिळणार म्हणताय? मग त्यांना पण आम्ही सुरुवातीला हेच सांगितलं ना. इन्स्पेक्टर कपाळाला आठ्या घालत म्हणाला. बापू पाठक मग पै भल्यांकडे गेला आणि म्हणाला, सर 100 रुपये तुम्ही का नाही जमा करत? तुम्हाला आरामात घरी जायला मिळेल ना सर. अरे पण माझ्याजवळ 100 रुपये आता या क्षणी आहेत कुठे? ते असते तर मी इथे कशाला बसून राहिलो असतो. सर पण तुम्ही खिशात 100 रुपये ठेवत नाही म्हणजे आश्चर्यच आहे. अरे गेल्या महिन्यात माझं पाकिट मारलं गेलं, त्यामुळे आता 5 रुपयापेक्षा जास्त पैसे नाही खिशात ठेवत मी. तुझ्याजवळ आहेत का? सर माझ्याकडे सुद्धा नाही आहेत. 100ची नोट असती तर मी त्यांच्या तोंडावर फेकून मारली असती सर, आणि तुम्हाला घेऊन आयटी तिथनं निघून गेलो असतो सर. पण सध्या 100 रुपये नाही, त्यामुळे असलं काही करता येत नाहीये. पूर्वी मी खिशात चिक्कार पैसे ठेवायचो सर. पण 2 वर्षापूर्वी माझं पाकिट मारलं गेलं तेव्हापासून मी 2-1 रुपये ठेवतो फक्त. बापू पाठक चिंतेत पडला. पण पुढच्या क्षणी कसला तरी निश्चय केल्यासारखी करारी मुद्रा धारण करत म्हणाला, सर तुम्ही काळजी करू नका सर. माझा एक ओळखीचा शिंपी आहे इथे, मी त्याच्याकडे जातो. 100 रुपये घेऊनच येतो. अरे तसं असेल तर लवकर जा, पटकन पैसे घेऊन ये बाबा. आणि मग 100 रुपये उसने मागून पै भल्यांची सुटका करण्यासाठी बापू पाठक निघाला. अगदी वाघ पाठीशी लागल्यासारखा झापाझापा पावलं टाकत निघाला. बोरी बंदरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारगेट रस्त्यावर त्याच्या ओळखीच्या शिंप्याचं दुकान होतं. त्या शिंप्याला, त्याचं नाव भगतराम, त्या शिंप्याला गाठून सगळी हकीकत सांगितली की 100 रुपये उसने मिळण्यात काही अडचण येणार नव्हती. थोड्याच वेळात तो दुकानाजवळ पोहोचला. भगतराम शिंपी शून्यात नजर लावून बसलेला होता. भगतरामच्या खांद्याला स्पर्श करून त्याचा आपल्याकडे लक्ष वेधवत बापू पाठक म्हणाला, भगतरामजी जय गोपाल, कैसे मजे में है ना आप? अरे पाठक जी, आप इतने लेट अभी यहाँ? क्या ओवर टाइम करते हो क्या ऑफिस में? अरे तुम जैसे सर्विस वालों की मजा है यार. धंधे वाले सब मर गए ये इनकम टैक्स भरते भरते. हम सर्विस वाले भी ऐसे मर रहे भाई. भगतरामजी तुमच्याकडे एक काम आहे हो. बोला काय हुकुम आहे? मला पैसे हवेत हो. उसने दिले. मग द्या. किती? द्या ना 100 रुपये. 100? एवढे कशाला? ते नंतर सांगेन सवडीनं. पैसे लवकर द्या. उद्या सकाळी 10च्या ठोक्याला परत करतो. तुम्ही परत करणार ते ठीक आहे हो, पण माझ्याजवळ कुठे आहेत एवढे? काय तुमच्याकडे 100 रुपये नाहीत? काय हे, धंदेवाल्याजवळ 100 रुपये नाहीत म्हणजे आश्चर्यच आहे. अरे बाजारात आजकाल मंदी आहे बाबा. माझ्याजवळ फक्त 45 रुपये आहेत. त्यातले 10 मी माझ्यासाठी ठेवतो, तुला 35 देतो. बापूनं मनातल्या मनात हिशोब केला. आपल्याकडचे 2 आणि भगतरामचे 35, हे मिळून झाले 37 रुपये. त्यात पै भल्याकडचे 5 टाकले तर 42 होतात. 100 काही होत नाहीत. दुसरीकडे काही व्यवस्था होते का ते बघायला पाहिजे. ठीक आहे भगतरामजी, असू दे, मी दुसरीकडे प्रयत्न करतो. जय गोपाल. असं म्हणत बापू पाठक पुन्हा निघाला 100 रुपयांच्या शोधात. एवढ्यात बापूला आठवलं मथुरा डेअरीचं मिठाई दुकान. या दुकानात बापूनं कित्येक वेळा पुरी भाजी खाल्ली होती, लस्सी प्यायला होता. दुकानदाराशी नाही म्हटलं तरी तोंड ओळख होती बापूची. दुकानात एवढी गर्दी करून माणसं पुरी भाजीवर आडवा हात मारतात, गल्ल्यात 100वर रुपये निश्चित असतील. पण दुकानदार पटकन आपल्याला 100 रुपये काढून देईल का? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.
एव्हाना बापू पाठक मिठाईच्या दुकानाजवळ पोहोचला, पण गल्ल्यावर नेहमीचा मालक नव्हता. दुकानातला एक पोऱ्या बसलेला होता. धीर चेपत बापू पुढे झाला आणि म्हणाला, तुमच्याकडे एक काम होतं." "अरे क्या काम है भाई?" "तुम्हारे गल्ले में पैसे है क्या?" "अरे गल्ले में पैसे है या पत्थर है, तुमको क्या करने का है?" "तुम्हारा मालिक किधर गया है?" "अरे मालिक किधर भी गया होगा, तुमको क्या करने का है?" त्यानं तिरसटलेल्या आवाजात विचारलं. "नहीं, मालिक को जरा मिलने का है." "जरा क्यों? पूरा मिलो पूरा, लेकिन कल." "नाही, माझं एक काम आहे हो, तुम्ही सुद्धा करू शकाल. मला 100 रुपये पाहिजेत, द्याल?" "100 रुपये? अरे मी नोकर माणूस आहे, मी गल्ल्यात कसा काय हात घालणार?" "नाही, तुमची हरकत नसेल तर मी घालतो गल्ल्यात हात, उद्या परत करीन नक्की." "नको, मालक आल्यावर त्याला सांगा." "तुम्ही नाही मदत करणार?" "नाही, जाताना मालकानं मला गल्ला सांभाळायला सांगितलंय, मदत कर असं नाही सांगितलेलं." आणि बापू निघाला. बापूला सारखं वाटत होतं की मालक असता तर त्यांनी आपली पत ओळखून नक्की 100 रुपये दिले असते. बापू झपझप पावलं टाकत वेगात निघाला होता. 100 रुपयांसाठी आता कुणाकडे जायचं, या विचारांच्या आवर्तात तो फ्लोरा फाउंटन जवळ पोहोचला. आपल्या कचेरीच्या इमारतीकडे त्याचं लक्ष गेलं. कचेरीच्या 4थ्या मजल्यावरचे दिवे पेटलेले दिसत होते. म्हणजे कचेरीत आता यावेळी कुणी ना कुणी नक्कीच असणार. पै भले साहेबांना पोलिसांनी 100 रुपयांसाठी अडकवून ठेवलंय असं सांगितलं ना, कुणीही पैसे देईल. आपण त्या शिंप्याकडे आणि त्या उर्मट्ट मिठाईवाल्या पोऱ्याकडे उगाचच गेलो. सरळ इथे आलो असतो तर किती वेळ वाचला असता, पटकन काम झालं असतं, पै भल्यांना घरी जायला मिळालं असतं. पण इमारतीचं लिफ्ट बंद होतं. 4 जिने चढून वर जायला लागणार होतं. बापू पाटकानं दीर्घ श्वसन करून छाती फुगवली आणि एका उडीत 2-2 पायऱ्या ओलांडत तो निघाला. 4थ्या मजल्यावर तो पोचला तेव्हा त्याची पुरती दमछाक उडालेली होती. पायात गोळे आले होते. छातीचा भाता जोर जोरात वर खाली होत होता. घामानं अंग चिंब भिजलेलं होतं. त्यांनी दार ढकललं आणि कचेरीत प्रवेश केला. कचेरी पूर्ण रिकामी होती. तेवढ्यात केबिनमधनं हसण्याचा आवाज आला. ओव्हरटाईम वाली मंडळी केबिनमध्ये बसली काय? बापू पाठक केबिनच्या दिशेनं निघाला. केबिनचा झुलता दरवाजा ढकलून तो दारात उभा राहिला, समोर बघायला लागला आणि बापू पाठक बघतच राहिला. म्हणजे त्यात त्याचा काही दोष नव्हता, कारण समोर साकारत असलेलं दृश्य तसं बघण्यासारखंच होतं. अकाउंट्स मधल्या राजा प्रधाननं कचेरीची स्टेनो सॅली पाववाला हिला वर उचलून धरलेलं होतं आणि सॅली डोळे मिटून खदखदत होती. बापू पाटकांना असलं दृश्य सिनेमात बघितलं होतं. टीव्हीवरच्या छायागीतामध्ये सुद्धा त्यांनी नायकानं नायिकेला वर उचललेली पाहिलं होतं. त्याला एकदम आठवलं, कुठल्या तरी एका नाटकात डॉक्टर श्रीराम लागूंनी एका वजनदार बाईला वर उचलून धरलेलं पाहण्यासाठी त्यांनी 8 रुपयांचं तिकीट काढलं होतं आणि हृदयविकाराचा पहिला झटका येऊन गेलेल्या डॉक्टरांच्या तब्येतीची काळजी करत तो घरी परत आलेला होता. पण आता तसलंच एक दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष साकार होत होतं. राजा प्रधानच्या बाहूत 150 पौंड वजनाच्या सॅली पाववालाला वर उचलण्या इतकी शक्ती असेल असं त्याला वाटलं नव्हतं. पण राजा प्रधाननं ती करामत करून दाखवली होती. सॅलीचं अंग गुदगुल्या झाल्याप्रमाणे थरथरत होतं. तिने डोळे मिटून घेतले होते. राजा प्रधानची दाराकडे पाठ होती, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव टिपणं बापू पाठकला शक्य नव्हतं. तेवढ्यात बापू पाटकाच्या मनात विचार आला, आता आपण समोर उभा असताना या दोघांनी असं केलंय तर याआधी काय काय केलं असेल. बापू पाटकाची छाती धडधडायला लागली. आपण समोर उभे राहून त्यांना बघतो, हे त्यांच्यापैकी कोणी पाहिलं तर तो माघारी वळणार. तेवढ्यात ओह नो ही इज देअर अशी सॅली पाववालानं मारलेली अस्फुट किंकाळी त्याच्या कानावर आली. तेवढ्यात प्रधाननं चमकून मागे बघितलं आणि पुढच्या क्षणी एखादं वर उचललेलं पोतं खाली टाकून दिल्यावर होतो ना तसा आवाजच आला. बापू पाटकानं बघितलं, राजा प्रधान आता त्याच्या दिशेनं दमदार पावलं टाकत येत होता. बापू पाठक घाबरला. आता आपली धडगत नसल्याचं त्याला जाणवलं आणि पुढच्या क्षणी पायांना विलक्षण गती देत तो धावायला लागला. बाप्या बाप्या थांब, बाप्या थांब तू, राजा प्रधान ओरडला.
पण बापू पाठक थांबला नाही. तो पळायला लागला, जीवाच्या आकांतानं पळायला लागला. कचेरीच्या आवारातून बाहेर येऊन तो जिन्याजवळ आला. पायऱ्या ओलांडत धावायला लागला. त्याला जाणवलं लांब लांब ढांगा टाकत राजा प्रधान त्याचा पाठलाग करत होता. बापू पाठक पुढे धावत होता, राजा प्रधान त्याच्या मागणं धावत होता. तिसरा मजला, दुसरा मजला आणि एकदम तळमजला. धावण्याच्या वेगात त्यांना पहिला मजला लागलाच नाही. बापू पाठक तळमजल्यावर पोहोचला. इमारतीच्या बाहेर पडणार तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पाडला. बापूनं केंकाळी फोडली आणि तो मट्टदिशी खाली बसला. त्याची खात्री होती राजा प्रधान आता आपल्याला बुकलून काढणार. पण तेवढ्यात राजा प्रधाननं त्याच्यासमोर हात जोडले आणि केविलवाण्या सुरात म्हणाला, बापू साहेब, कोणाला सांगू नको रे बाबा, प्लीज. बापू पाठक त्याच्याकडे बघत राहिला. अरे तू सांगितलंस ना बाबा, तर माझं नाक कापलं जाईल रे. आता ते सगळं तुझ्या हातात आहे बापू. बापू पाठक राजा प्रधानच्या नाकाकडे बघायला लागला. अरे बापू, तू घरी गेला होतास ना, परत कसा आलास तू? राजा प्रधाननं त्याला विचारलं. अरे अरे काय झालं? 100 रुपये. बापूच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. अरे तुला 100 रुपये पाहिजे होते का? घे घे घे, अरे घे घे, पैसे घे, 100 रुपये घे. राजा प्रधाननं आपल्या खिशात हात घातला. बापू पाठकाच्या हातात 100ची नोट कोंबली आणि म्हणाला, ठेव ठेव, तुलाच ठेव, परत करायची गरज नाही बरं का बापू. पण मगाशी जे पाहिलंस ते कोणाला सांगू नकोस काय. आणि पुढच्या क्षणी राजा प्रधान वेगानं निघून गेला, दिसेनासा झाला. बापू पाठक मोठ्या कष्टानं उभा राहिला. एक एक पाऊल टाकत संथ गतीनं बोरीबंदरच्या दिशेनं निघाला. बोरीबंदरला तो पोहोचला तेव्हा रात्रीचे 9 वाजून गेले होते. पोलीस चौकीत जाऊन त्यांनी आत बघितलं, पै भले तिथं नव्हते. अहो इन्स्पेक्टर साहेब, इथे एक साहेब बसले होते, ते कुठे? तो? अरे इथं बरेच साहेब बसलेले असतात, तुम्हाला कुठले पाहिजे? ते बायकांच्या डब्यातनं प्रवास करणारे साहेब. ते होय, ते पै भले ना. अरे तो भला माणूस कधी निघून बी गेला. ते निघून गेले आणि तुम्ही त्यांना जाऊ दिलात? अरे म्हणजे काय? अहो त्यांचा एक नातेवाईक माणूस आला होता, त्यांनी 100 रुपये भरले आणि ते गेले निघून. पण त्यांचा नातेवाईक इथे पोचला कसा? आता फोन करून बोलून घेतलं त्यांनी. इथं जवळ कुठं ठाकूरद्वारा तो आता त्यांचा मेवना. अरे पण मला कसं नाही सांगितलं त्यांनी? मी त्यांच्यासाठी 100 रुपये मिळावेत म्हणून भिकाऱ्यासारखा धावतोय सगळीकडे. बापू पाठक पुटपुटला आणि मग लोकल गाडी पकडून घरी जाण्यासाठी बापू पाठक निघाला. रुमाल काढण्यासाठी त्यांनी खिशात हात घातला तर त्याच्या हाताला 100 रुपयाची नोट लागली. अरेच्या, आता ही नोट आपलीच झाली की. आज तारीख 25, पगाराला तब्बल 6 दिवस अवकाश आणि आपल्या खिशात 100ची नोट. बापू पाठकची छाती फुगली आणि तो मोठ्या समाधानानं हसला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसात गेल्या गेल्या त्याला पै भल्यांनी आपल्याकडे बोलून घेतलं. आपल्या ट्रे मधला चहा त्याला देत ते हलक्या आवाजात म्हणाले, हे बघ, कालच्या त्या मला पोलिसांनी पकडलेल्या प्रकाराबद्दल कुठे बोलला नाहीस ना? नाही, मी आत्ता तर आलोय, बापू पाठक म्हणाला. कुणाला काही सांगू नकोस हा. उगाच लोक पराचा कावळा करतील, फिदफिदतच राहतील नंतर, म्हणून म्हणतो सांगू नको कोणाला. आणि हे बघ, तुझ्या टेबलवर जास्त काम असेल तर मला सांग, मी ते दुसऱ्याकडनं करून घेईन. हा, आणि तुला कधी घरच्या कामाकरता लवकर वगैरे घरी जायचं असेल तर मला येऊन सांग, मी परवानगी देईन बरं का तुला. हो, कळलं ना तुला? पै भले हलक्या आवाजात सांगत होते आणि बापू पाठक मान डोलावत होता. सध्या ऑफिसमधली 2 रहस्य पोटात दडवलेला बापू पाठक आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पोलीस चौकीत तर डोकावतोच, शिवाय संध्याकाळच्या वेळी कुठल्याही बंद कचेरीत दिवा पेटलेला दिसला की 1-2 मिनिटं कचेरीच्या दारात उभा राहून संशयी चेहरा करून वर काय चाललं असेल याचा अंदाज घेत उभा राहतो. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांच्या गडबड गुंडा या कथासंग्रहातली कथा सांगू नको कोणाला. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेला असेल तर आत्ता उजव्या बाजूला वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.